नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। राजूरमध्ये नळाला गटारीचं पाणी, नागरिक हैराण। काविळीचा फैलाव, ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाचा बळी राजूर। राजूरनामा भाग 3। ग्रामसभेला लोक येत नाहीत, पण गावात काविळीच्या साथीमागे नेमकं काय सुरू आहे? राजूर गावात गेल्या 5 दिवसांपासून बहुसंख्य नळांना पाणी पुरवठा बंद आहे, पण महादेव मंदिर परिसरात नळाला येणारं पाणी इतकं दूषित आहे की त्यातून दुर्गंधी येते आणि थेट गटारीसारखं वाटत आहे। पिण्याच्या पाण्याच्या लाईनच्या दुरुस्तीचे खड्डे उघडेच ठेवले जातात, त्यामुळे अपघात होतात आणि गटारातील सांडपाणी पिण्याच्या लाईनमध्ये मिसळते। परिणामी गावात जुलाब, उलटी, कावीळ यासारखे आजार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। नागरिकांच्या म्हणण्यानुसार गेले 2 वर्ष खराब पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र गेल्या 5-6 दिवसात परिस्थिती अत्यंत गंभीर बनली आहे। अनेक घरातील सदस्य आजारी असून उपचारासाठी प्रत्येकी 15 ते 20 हजार रुपये खर्च लागत आहे। गावातील मुस्लिम समाजाला नमाजाआधी वजू करताना देखील या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे। पिण्याच्या पाण्यासाठी विकत पाणी खरेदी करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे। यापूर्वी पोलीस ठाणे परिसरातही अशा प्रकारचं दूषित पाणी आल्याची घटना घडली होती, ज्यावर सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं। त्यावेळी नवीन जलवाहिनीचं आश्वासन देण्यात आलं होतं। आमच्या सुराज्य मराठी न्यूज टीमने प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली असता ग्रामस्थांचा संताप स्पष्टपणे जाणवला। काय 2 वर्षापासून आम्हाला हे असं पाणी येऊ राहिले। आम्ही ग्रामपंचायतीला जाऊन कंटाळा आला। नाही, वास नाही येत त्याचा, आहे ना, वास बिलकुल नाही त्याच्या। तुम्ही एक गोट प्या फक्त। मला नेमकी काय प्रॉब्लेम आहे? पाईप फुटलेला आहे का? पाईप फुटलेला आहे म्हणजे ग्रामपंचायत आता ते काम करत नाही का? ग्रामपंचायत 8 दिवसात करणार आहे पाईपलाईन। खड्डा कधी महिना 2 महिने खड्डा यूज नाही ती गाड्यांना अडचण येते। गाड्याला अडचण, गाडी बसली ती ऍक्टिवा मोठी गाडी तेव्हा पण आम्ही चला म्हटलं, पण एक पण बाई निघाली नाही। आम्ही काय करणार? फिल्टर बसवले गेल्या 5-6 दिवसापासून इतकं घाण पाणी येते की जे पाणी संडासमध्ये सुद्धा 2 वर्षापासून थोडंफार येत होतं, पण आता गेल्या 5-6 दिवसापासून इतकं घाण पाणी येतंय की गेल्या 8-10 दिवसापासून आम्ही सगळे आजारी। जवळ 15-20 हजार रुपये दवाखान्यात घातले। जुलाब, उलटी या सगळ्या गोष्टी ह्या घाण पाण्यापासून चालू आहे गेल्या 8-10 दिवसापासून। अगदी मी फारुख डॉक्टरांची कागद तुम्हाला, गोळ्या, औषधं सगळं तुम्हाला दाखवू शकतो। इतकं घाण पाणी येतं, इतकं घाण की त्या पाण्याचा संडासमध्ये सुद्धा इतका घाण वास नाही, एवढा घाण वास येतो। काविळीचं पेशंट निघालं, ह्या मुलालाच कावीळ झाली माझ्या। जवळजवळ 10-15 दिवस त्याला दवाखान्यामध्ये मला ट्रीटमेंट घ्यावं लागलं। किती खर्च आला तुम्हाला? 15 ते 20 हजार रुपये। 5-6 दिवसापासून जास्त पाणी याच्या आधी ना प्रमाण कमी होत, पण याच्यात आहे ना जे सिमेंटी पाईप आहे कुठंतरी ते वीक झाली। संडासमध्ये सुद्धा एवढा घाण नाही येत, संडासमध्ये पण नाही येत। पाणी एकदम क्लिअर आहे, हरकत नाही। परत भरला, परत तीच परिस्थिती। मी वारंवार खर्च करत बसतो। किती खर्च झाला आउट साफ करायला? आता प्रत्येक वेळी 1000 रुपये जातात। आता वरच्या टाक्या साफ करतोय बघा, तेच काम करा। वरतून पाण्याचा खर्च वेगळा, टँकर 1000-1200 रुपयाचा टँकर, वरतून हे आजार पण
नंतर आज दोंडी त्यांनी ठरवली की पाणी पिण्यायोग्य नाही आहे. पहिले 5 दिवस गेले ते गेले ना, ज्या लोकांनी पाणी प्यायचं ते पिले. यांनी 5-6 त्याचं दिवस काय? गेला पाहिजे. अरे पाणी ना पाणी एवढं पाणी खराब राहिला तर त्यांनी टँकर तर पाठवायला पाहिजे ना लोकांना प्यायला पाणी. ते म्हणतात की पाणी वापरण्यायोग्य नाहीये, मग आम्ही पाण्याची व्यवस्था कोण करणार? तुम्ही दोंडी ठरवता की पाणी पिण्यायोग्य नाही, वापरण्यायोग्य नाहीये, मग आम्ही पाणी आणायचं कुठं? काय नेमकी खराब पाण्यामुळे काय होतंय नेमकी? आमच्या समाजात नाही चालत. आम्ही वजू करू शकतो ना, नमाज होऊ शकते ना, काही जण आंघोळ करू शकतो. त्या पाणी तोंडात पण घेता येईना, काय कपडे वॉशिंग करता येईना ना, आंघोळ करता येईना. ते आता हे जे समोर जे घर आहे तुमचं, ते उंचावर तुमच्या टाक्या आहेत, तुमचं असं म्हणणं होतं की 2 वेळा मी ते पाणी बदललंय, त्याला खर्च येतो तेवढा. मग आता काय करणार? एक वेळेस 2-3 हजार रुपये खर्च, आणि त्याच्यातले त्या माणसं वरती साफ करतायत. त्यातही अजून आहे ना, आणि टँकर मागवा, ते 1000-1200 रुपये ते टँकरचे जाणार. गेले 4-5 दिवस तुम्ही पाणी पिलेले, त्याच्यामुळे तुमच्याकडे काही आजारी पेशंट बी असते. तो सगळा विषय वेगळा आहे, पण आम्हाला प्यायला वगैरे का आंघोळीला पाणी कुठून आणू? तू कुठे गळेल पण आला लांडे हॉस्पिटल लांडेकडे जाऊन आलो, इंजेक्शन घेतलं संध्याकाळी, आणि काल पण ग्रामपंचायतीचे माझं रेकॉर्ड पण आहे. गेलो त्यांना मी सांगितलं माझा प्रॉब्लेम काय, दवाखान्यात गेलो. याच्या आधी मी जवळपास नाही काही तर 4 वेळा प्रत्येक कर्मचाऱ्याला सांगितले माझ्या घरातलं 1 दिवस पाणी प्यायला या. अजून काय सांगायचं यांना? आता ते जास्त दिसू राहिलं म्हणून ते सगळ्यांचे डोळे उघडले. याच्याही व्यतिरिक्त आधी कोणाचे डोळे उघडलेले नाही. आम्हाला काय म्हणायचं, आमच्या घरात बारीक मुलं आहे, आणि विशेष म्हणजे आमच्या घरात सुद्धा पाणी येऊ राहिलंय. जर पावसाळा जर चालू झाला तर आमच्या घरांमध्ये पाणी, 4 घरांमध्ये पाणी. गेल्या वर्षापासून आमची माणसं होती तरी त्यांनी खाटा विजावला नाही. मी स्वतः सर्प ओढून काढेल त्याच्यातून. गटारीच्या पाण्याची काय सोय? आता एवढ्याचे 500 रुपये घालून आले दवाखान्यामध्ये लहान मुलीला. ग्रामपंचायती मेंबरला तुम्हाला बोलता येत नाही का? इथं बोलवून आणि त्यांचा फोटो काढून घेऊन जातो मी. ग्रामपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष समोर येण्याऐवजी फक्त आश्वासन देऊन मंगळवारी दिवसभरात समस्या सोडवण्याचं सांगितलं. मात्र मंगळवारी सकाळी जलजीवन अभियानाचे काही कर्मचारी परिसरात काम करताना दिसले. मात्र खड्ड्यातून वाहणारं घाण पाणी कुठून येतं हे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यामुळे नळ जोडणं पुरेसं ठरणार नाही. महादेव मंदिर परिसरातील आणि गावातील इतर नळातील पाण्याचा वास सारखाच असल्याने गटारीचं पाणी कुठल्या भागातून लाईनमध्ये शिरतंय हे शोधणं ग्रामपंचायतीसाठी मोठं आव्हान ठरत आहे. गेले 2 महिन्यांपासून कावळीची साथ सुरू असतानाही ग्रामपंचायत प्रशासन जागं झालेलं नाही. प्रसार माध्यमांमध्ये आमदार डॉक्टर किरण लहामटे इतर मुद्द्यांवर प्रेस कॉन्फरन्स घेत असले तरी राजूरच्या या गंभीर समस्येबाबत एकही अधिकृत भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे सुराज्य मराठीकडून आमदार डॉक्टर लहामटे आणि माजी आमदार वैभव पिचड यांना आवाहन करण्यात येत आहे की पावसाळा तोंडावर असताना जलजीवन योजनेची कामं तातडीने पूर्ण करून गावात स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा. तोपर्यंत प्रत्येक वॉर्डानुसार टँकरने पाणी पुरवठा करावा. लोकशाही आणि ग्रामविकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर पाहत रहा सुराज्य मराठी न्यूज. आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.